मानवी इतिहास तुम्ही जर बघितला ना, तर तुम्हाला लक्षात येईल की अ, खूप असे प्रसंग आहेत, एका व्यक्तीमुळे समाजावर झालेला परिणाम. शास्त्रज्ञांना 16व्या शतकामध्ये आज आपण विज्ञान, विज्ञान तंत्रज्ञान म्हणतो. पण ज्यांनी जी सुरुवात केली, गॅलिलिओपासून अनेक शास्त्रज्ञांना बळी पडले, जाळले गेले, बरबाद केले गेले, त्यांना वेडं ठरवलं गेलं. तर कधी-कधी समाज चुकतो. ते त्यावेळी लक्षात येत नाही. नंतर ते येतं पुढे लक्षात. तर माझ्या केसमध्ये काय झालं आहे, मला पूर्णपणे वाळीत टाकलं गेलं आहे. म्हणजे मला कोणी आता विचारत नाही, माझ्याशी फोनवर बोलत नाही. थोडेफार आहेत, पण माझे अनेक मित्र आहेत, मनशक्ती केंद्रापासून माझे नातेवाईक, सगळ्यांनी मला नैतिक गुन्हेगार ठरवलं, वाळीत टाकलं, मारण्याचे प्रयत्न केले. अजूनही चालू आहे ते सगळं, तो काही विषय नाही आहे. पोलिसांनी मला मारण्याचे प्रयत्न, घरं लुटली गेली. मी एकमेव माणूस आहे भारताच्या इतिहासातला स्वतंत्र मी एकमेव माणूस आहे, की ज्याला मारण्यासाठी काँग्रेस, भाजप, महाराष्ट्र शासन, पोलीस, हायकोर्ट, वकील, गुंड, अंडरवर्ल्ड सगळे प्रयोग झाले. कळलं की नाही? मी गमतीने लोकं सांगतो, की मी एकमेव माणूस ब्राह्मण आहे, ज्याला वाळीत ब्राह्मणाने टाकलेलं आहे. त्यामुळे जातीवादाचं काय बोलता तुम्ही? बरं माझ्या बाबतीत अशा गोष्टी घडलेल्या आहेत, की तुम्ही कल्पनाच नाही करू शकणार. म्हणजे कल्पना नाही करू शकणार. मी बाळासाहेब ठाकरेसोबत काम केलं, मला शिवसेनेने बरबाद केलं नंतर उद्धवनी. माझ्यामुळे उद्धव मातोश्री सोडून गेला. मला शरद पवारांनी बोलवलं, ऑफर दिली बिझनी, नाही म्हटलं, मला बरबाद केलं गेलं. मुंडेंची ऑफर होती, मला बरबाद केलं गेलं. भाजपच्या लोकांनी मला मारण्याचे प्रयत्न केले. म्हणजे तुम्ही अशा गोष्टी ऐकाल, की मी असा कोण माणूस आहे, म्हणजे असं एवढी मोठी माणसं आहे ही. माझी लायकी नाही आहे या लोकांसमोर बसण्याची, बोलण्याची. यांची नावं मी घेतो आहे. बरं, ह्या लोकांनी इतक्या सिक्रेटली गोष्टी केल्या, त्या एक्सपोज झाल्या. म्हणजे आता मला सांगा, की असा कोणी माणूस आहे का, की जो स्वतः पूर्ण सगळे त्याच्यावर केसेस झाल्या, सगळं झालेलं आहे. त्याला फरार घोषित केलं, सगळं मॅनेज झालं, सगळं कोर्ट-बीट सगळं मॅनेज झालं आणि तो स्वतःच जाऊन CBIमध्ये स्वतःची इन्क्वायरी करतोय. बरं, त्यासाठी तो 10,000 पानाचे डॉक्युमेंट देतोय पुराव्यासकट. म्हणजे नेत्यांना, मनशक्ती केंद्राला, माझ्या नातेवाईक सगळ्यांना काय वाटलं, माझा भाऊ, सख्खा भाऊ हायकोर्टात बसून माझ्याविरुद्ध गुन्हेगार करतोय. सगळ्यांनी लपून-छपून केलं, सगळ्यांनी पुरावे नष्ट केले, घरं लुटली, डॉक्युमेंट लुटले. पण माझ्या मनोबलाने मला वातावरणातूनही मेसेजेस दिले, वातावरणातून मेमरी दिली, स्पेस मेमरी. म्हणजे आज तुम्हाला 20 वर्षापूर्वी माझ्या लाईफमध्ये जे घडले ते आज क्वांटम मेकॅनिक्समध्ये प्रूव्ह होत आहे. मला ते इनपुट्स आले कुठून? कागद नष्ट झाले होते, सगळ्या गोष्टी चोरल्या गेल्या होत्या. सगळं आलं कुठून? त्या लिंक्स मी जोडल्या कशा? मला घटना आठवल्या कशा? त्याचं लॉजिकल कन्क्लुजन कसं काढलं मी? आणि CBIला रिपोर्ट करणं इतकं सोपं नाही. प्राईम मिनिस्टर ऑफिसला रिपोर्ट दिला, सुप्रीम कोर्टला दिला. बरं, मला कायद्याचं ज्ञान नाही आहे. मग हे सगळं मला कळलं कसं काय? तर वातावरणातून ते इनपुट्स आले. म्हणून तुम्ही जे काही करताना त्याचे इम्प्रिंट्स ठसे त्या वातावरणामध्ये असतात. तुमच्या संकल्पने तुम्ही ते घेऊ शकता. जेव्हा मी शोध घ्यायला लागलो ना, तेव्हा तो रिपोर्ट बनला. कळलं? धन्यवाद.